नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी शोल्डर उतरू नये यासाठी कोणती ट्रिक वापरायची आहे, शोल्डरमध्ये कसे बदल करायचे आहेत हे तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगेन. तर या इथे मी तुम्हाला 32 साईजच्या ब्लाऊजसाठी फॉर्म्युला समजावून सांगेन. तर तुम्ही इथे मी जो फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही कोणत्याही साईजसाठी वापरू शकता. जर आता पहा, शक्यतो हेवी साईजमध्ये प्रॉब्लेम नाही येत शोल्डर उतरण्याचा, परंतु जेव्हा लहान साईज असते ना त्यावेळेस शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं शोल्डर आर्महोल फॉर्म्युला सर्व सांगणार आहे. ब्लाऊजची उंची घेऊया 13 + 1 14 इंच. अजून एकदा 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. इथं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता इथे पहा, तुम्ही ब्लाऊजवरती शोल्डर जे आहे ते मोजू शकत नाही. जेव्हा कस्टमर समोर येतं तेव्हा तुम्ही अंगावरून शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी एक अंदाजे तुम्हाला 32 साईजमध्ये शोल्डर सांगते. 13 इंच 13 इंच शोल्डर 32 साईजमध्ये शक्यतो येतं. तर त्याचा निम्मा करायचा. शोल्डरचा कधीही आपल्याला काय करायचं आहे, निम्मा. आता इथे 13 इंच शोल्डर आहे तर त्याचा निम्मा किती होतो, 6.5. तर इथं पहा, या पद्धतीने 6.5 इंचावरती टेप ठेवला तर इथंपर्यंत हे मेजरमेंट आलं आपलं. परंतु हे 6.5 इंच आपण बोटनेकमध्ये वापरणार आहे असं. परंतु इथे आपण आज 10 इंच गळा पाहूया. तर 10 इंच गळ्यासाठी आता कमी साईज आहेत, तर त्यासाठी मी 10 इंच गळ्यासाठी इथून मी 2.25 इंच यातून मायनस करेन. ठीक आहे. तर इथं पहा, मी 2.25 इंच असं मायनस केलं तर किती राहिलेलं आहे शोल्डर पहा, 4.25 इंच फक्त इथं शोल्डर राहिलेलं आहे. या पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा. आता इथे म्हणाल की हे शोल्डर खूप कमी झालं, तर नाही होत, कारण जेवढा डीप गळा असेल तेवढा हा गळा पसरतो. आधीच आपली साईज बारीक असते, त्यात तुमचा खूप डीप गळा, त्यामुळे शोल्डर एकदम आपल्याला कमी घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर नक्की तुमचं इथे शोल्डर उतरणार. आता इथे मात्र काय करायचं, शोल्डर पट्टी जी आहे ती कमी ठेवायची. 2.25 इंच मी शोल्डर पट्टी ठेवणार आहे, तर त्यात मी अर्धा इंच प्लस केलं 2.25 इंच. तर पहा, इथे 2.25 इंच तुमची गळ्याची रुंदी बरोबर शिल्लक राहते. 2.25 इंच छोट्या साईजसाठी शोल्डर पट्टी अगदी पुरेपूर होते. जास्त पण मोठी पट्टी इथं नाही घ्यायची. 4.25 इंच इथं शोल्डर आलं. आता इथे मी सरळ फॉर्म्युला तुम्हाला सांगते 32 साईजमध्येच. 9 इंच गळा असेल तर 2 इंच कमी करा. 8 इंच गळा असेल तर 1.5 इंच कमी करा. इथून हे जे मी आता कमी केलं आहे ते मी मेजरमेंट तुम्हाला सांगते. 7 इंच असेल तर इथं तुम्ही 1.25 इंच कमी करा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. नाहीतर इथे 2.25 इंच आणि इथं 1.5 इंच कमी करा. असं 0.5 इंचाने काही फरक पडत नाही. पहा, हा फॉर्म्युला तुम्ही शोल्डरसाठी वापरायचा आहे. हेवी साईजमध्ये जरा जास्त येतं. पहा, 11 इंच गळा असेल त्यावेळेस आपण इथं हेवी साईजमध्ये 38च्या पुढे 2.25 इंच करतो, आणि इथे कमी साईज असेल 11 इंच गळा असेल तर इथे 2.5 इंच मायनस करायचा. हा फरक 0.5 इंचाचा हा फरक करायचा. तर 4.25 इंच इथं आलेला आहे. इथे सुद्धा मी 4.25 इंचच घेणार आणि इथं मुंडेची लाईन ओढून घ्यायची. आता मुंडा घेर सुद्धा आपला 13 इंचच आहे. तर आधी मुंडा उंची ठरवूया आपण. इथं जवळपास 5.25 इंचच घेते मी. जर कमी पडला मुंडा तर वाढवून घेईन. असे बदल करावेच लागतात. आता इथे अर्धा इंच क्रॉस बॅक, चेस्ट 32चा चौथा भाग 8 आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. 10 इंच गळा आहे म्हणून मी इथं चेस्टमध्ये काही कमी नाही करणार. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि हे 1.5 इंच मार्जिन. पहा, हे जे छोटे छोटे पॉईंट वापरले तर शोल्डर नाही पडत. आता इथून मी फक्त 1 इंच घेणार आहे. लहान साईज आहे, आकारसुद्धा आपला परफेक्ट आला पाहिजे, नाहीतर मुंड्यामध्ये घोळ येतात. तर पहा, इथं मी हा आकार दिला आणि इथं हे असं डाऊन केलं अर्धा इंच.
हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. इथे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी सोडून आपण मुंडा मोजायचा आहे. जर इथं मुंडा घेत टाईट झाला तरीसुद्धा शोल्डर उतरेल, कारण इथं टाईट झालं तर हा आखडल्यासारखा होईल, इकडं ओढल्यासारखं होईल ब्लाऊज. परत ही पट्टी इकडं सरणार जास्त, म्हणजे शोल्डर उतरणार. आणि लूज झालं तरीसुद्धा इथं हा लूज पडल्यानंतर इथे ही पट्टी जी आहे ती टाईट अशी बसत नाही, मग ती लूज पडते आणि शोल्डर उतरतात. तर इथे आता मी मुंडा घेर किती आहे हे चेक करते. मला हवा आहे 6.5. 6.5 पहा, 7.5 इंच भरला. तर इथं मला एवढी मुंड्याची उंची नको आहे, तर मी मुंड्याची उंची कमी करून घेईन. आता इथं 4.25 इंचच मुंड्याची उंची ठेवणार आहे मी. मुंडा घेरानुसार मुंड्याची उंची आपल्याला नेहमी कमी जास्त करायची असते. इथे अर्धा इंच मी क्रॉसबॅक घेतला, परत आणखीन इथं क्रॉसबॅक दिला, इथून 8, इथं परत 1.5 इंच मार्जिन हे जोडून घेतलं. आता इथून परत 1 इंच घेणार मी. या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिले. आता मोजून घेऊया. 6.25 इंच आला तरी चालेल. पहा, बरोबर 6.25 इंच येतोय. पहा, इथे 6.5 ऐवजी 6.25 आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु कमी भरू नये. इथून 1.25 इंचाला 1 पॉईंट कमी एवढंच घेतलं आणि आकार दिला. सहा इंचावरती गळा मार्किंग करून घेतला. इथं मी 2.5 इंच घेतलं. तर हे फॉर्म्युले लक्षात घेऊन सर्व ब्लाऊज कटिंग करायचं. अडीच इंच क्रॉस पट्टी. आता इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंच घ्यायचं आणि असा आकार द्यायचा. इथून कटोरी घेऊया 5, इथून ही घेऊया 5. एक सरळ लाईन ओढून घेतली. 1 इंच इथं वरती. या पद्धतीने कटोरी आपली तयार झाली. अजून एक म्हणजे इथे तिरकं शोल्डर कट करायचं 1.5 इंच. याच्यापेक्षा जास्त कटिंग नाही करायचं, थोडंसंच कटिंग करायचं. 1.5 इंच, अर्धा इंच कटिंग नाही करायचं, नाहीतर पहा काय होतं. आता आपण जो मुंड्याचा आकार तयार केला आहे, हा पाठीमागचा मुंडा दाखवते मी तुम्हाला. हा जो आपला मुंड्याचा आकार आहे ना, तो इथून असा बाहेर पडतो. पहा, असं टोक आल्यासारखं इकडं होतं. तर ते थोडं होत नाही, जास्त होतं. अशा पद्धतीने थोडं जास्तच होतं. मग आपण हे परत सरळ करण्यासाठी इथं हे कट करून काढणार. मग ही शोल्डर पट्टी आपली परत कमी होणार. तर ते होऊ नये यासाठी इथं फक्त 1.5 इंच शोल्डर आपलं गळ्याकडे डाऊन करायचं आहे, यापेक्षा जास्त डाऊन करायचं नाही. तर इथं मी शोल्डर उतरू नये म्हणून जी काही ट्रिक सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.